मनीष गोलंदाजी मार्क वरती मनीष चांगला चेंडू रिलीज केलाय निर्धाव चेंडू अतिशय जबरदस्त घातकी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती जरूर प्रहार केला होता त्यानंतर मात्र कमबॅक करतो चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र पाहतोय आपण मनीषच्या माध्यमातून इथून पुढे मात्र शिरवण्याची एवन जोडी यांना दोघांना कमाल दाखवावी लागेल नन्नूचा वाढदिवसानिमित्त मात्र बॅटिंग देखील करतोय पाहूया आता मात्र पूर्णपणे बीट केलाय आणि एसटीआरने मात्र इथं स्टंपिंगच्या स्वरूपाने मध्ये पहिला विकेट मात्र पहिला हदरा मात्र गावदेवी शिरवणे संघाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते सागर सिंग तारे आता मात्र चांगला फटका ग्राउंड शॉट आपलातून फटका इथं मात्र चौकार भेटतोय या चौकाराने चांगली सुरुवात केली जाते जी सुरुवातीची गरज होती खरी स्वप्नीलच्या बॅट मधून परंतु ती सुरुवात इथं सागर सिंग तारे करून देताना असं नकारात्मक चेंडू व्हाईट चेंडूचा इशारा येतो पंच अमर वारंगे यांच्या माध्यमातून आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता केली जाते एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते पहिला षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात मात्र नेहरू सेक्टर 1 या संघाकडनं पाहतोय आपण नवीन गोलंदाज मैदानामध्ये संकेत महाडिक अर्थातच त्याच्याच नावाने हा संघ खेळत होता परंतु सेक्टर 1 नेरूल असं नाव दिलं गेलं संघाला आणि तो स्वतः संकेत मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण इथं मात्र बीट केल्या पूर्णपणे सुजयला इथं मात्र पंचांकडनं इशारा येतो वाईट चेंडूचा नकारात्मक चेंडू आणि अर्थातच नकारात्मक चेंडू सोबतच एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या 8च्या घरामध्ये फुलटॉस पद्धतीचा चेंडू खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाते एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या 9च्या घरामध्ये आतापर्यंत सागर सिंग तारेचा विचार केला चांगली फलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या बॅटमधून पाहतोय आणि आता जर आपण पाहिलं बरेचसे नवी मुंबई क्रिकेट टेनिस क्रिकेट ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सागर सिंग तारे हा आपल्यातून फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय आणि आता मात्र पाठून दांड्या गुल इथं मात्र विकेटचं पतन सागर सिंग तारे मात्र बोल्डच्या स्वरूपाने विकेट प्राप्त केली जाते चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून पाहतोय आपण चक्कवलंय फसवलंय आणि एस्ट्यांचा वेध घेतलाय आणि सागर सिंग तारेला पाठवलंय पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला चांगली फलंदाजी करत होता चौकार आला होता त्याच्या बॅटमधून परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणित जोशी डी झोन मध्ये एकच धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल प्रणित जोशीचा जर विचार केला आपण तर टेनिस क्रिकेटमध्ये सध्या चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहिली जाते सातत्याने पण तो आज बॅटिंग देखील करण्याचा प्रयत्न केला जातो अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याच्या माध्यमातून इथं मात्र चकवला जातोय इथून पुढे मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजूनही इथं मात्र चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न पण सरळ डी झोन मध्ये एकच धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली झाली
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे गावदेवी शिरवणे संघाला जर कमबॅक करायचं असेल तर कमीत कमी चौकार खेळून काढावे लागतील आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. परंतु नेरूळ सेक्टर 1 संघाचा जर विचार केला आपण तर सातत्याने चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. चला टीम मीटिंग नका करू आपण. नवीन गोलंदाजी मार्कवरती मनीष संघाच्या वतीनं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. इथं मात्र चांगला फटका खेळून काढला. मात्र चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट काय असतं ते दाखवताना सध्या आई गावदेवी संघाचे खेळाडू सातत्याने खेळ देखील चांगला चालू असतो त्यांचा. परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहतोय आपण त्यांना. आता मात्र टाकलेला चेंडू मात्र पूर्णपणे बीट केला जातोय, पूर्णपणे फसवला जातोय आणि सुजय मग तर बॅट फिरवतोय. बॉल कुठून चालले ते सुजयला दिसत नाहीये सध्या. इथून पुढे मात्र मी म्हटलं होतं बॉल पडतोय पुढे जातोय आणि सुजय मात्र बॅटला बीट करत करत पुढे निघतोय. मात्र सुजयची विकेट नंबर 3 बॅक टू द पॅव्हिलियन. 3 विकेटच्या नुकसानानंतर मात्र गावदेवी शिरवणे संघ आता मात्र कुठेतरी बॅकफुटवरती ढकलताना दिसतोय आपल्याला. पूर्णपणे कमबॅक करायचं असेल तर चांगली खेळी करावी लागेल. तनिष पाटील येतोय नवीन फलंदाज. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असणे खूप गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट सातत्याने प्रॅक्टिस केली जाते चांगला खेळ करायचा असेल तर. परंतु ओव्हरमध्ये तरबेज असलेले सर्व खेळाडू. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना मात्र नकारात्मक चेंडू टाकला जातो मनीषच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव नक्कीच स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. इथून पुढे पुन्हा एकदा चकवलंय फसवलंय. सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मनीषच्या माध्यमातून. आता मात्र चांगला फटका येतोय चौकार. ज्या चौकाराची गरज होती आई गावदेवी संघाला आणि तो संघ मात्र तिसऱ्या षटकात आणि तब्बल 18 धावा धावफलकावरती तनिषच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. आता मात्र बीट व्हाईट चेंडूचा इशारा येतोय पंच अमर वारंगे यांच्या माध्यमातून. 1 धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. इथं मात्र एस्टांचा वेळ घेतला जातो. 1 चौकार जरूर आला होता बॅटमधून परंतु ट्रिपल अचित आणि मनीष मात्र विकेट घेतोय. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने केली जाते. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 19 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. शेवटचं षटक असेल आणि स्ट्राईक एंडला पाहतो आपण प्रणित जोशी. यस यानंतर होणारा सामना C8 सेक्टर 3 नेरूळ वर्सेस श्री गुरुदत्त शिरवणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ही इनिंग संपल्याबरोबर नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र प्रणित जोशी चांगला फटका खेळून काढला परंतु निर्धाव चेंडू इथं आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती रोहन. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू पण बीट केलाय तरसवलाय पूर्णपणे. बॅटीला बॉल लागत नाहीये सध्या. अशा पद्धतीची सध्या घातक गोलंदाजी पाहतोय आपण नेहरू सेक्टर 1 संघाकडनं. एक जबरदस्त अफलातून गोलंदाजी 4थं षटक प्रगतीपथावरती आणि चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना इथं मात्र कुठेतरी व्हाईट चेंडूचा इशारा येतो आणि व्हाईट +1 2 धावा नक्की स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. या 2 धाव्यांनी मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातो. आता मात्र केतू सारखा घातक फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. केतू भुईर स्ट्रायकर एंड वरती. आता मात्र फावडा घुमवला होता परंतु 1 धाव आणि दुसरी धाव. 3 रनिंग बिटवीन द विकेट. मी म्हटलं होतं मगाशी की ही टीम आहे ना ही जरी फटके कन्वर्ट केले जात नसतील पण रनिंग बिटवीन द विकेट पॉवरफुल रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा तब्बल या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. आणि या 3 धावा किती घातक ठरतील येणाऱ्या
काहीच ओव्हरीमध्ये आपल्याला समजणार आहे, कारण की चांगली गोलंदाजी करत असताना खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आई गावदेवी शिरवणे संघाकडनं. इथं मात्र केतू मात्र मोठा फटका मारत होता. मोठा फटका मारत असताना बॅटला टॉपेज लागले आणि टॉपेज लागल्यानंतर सरळ झेल क्षेत्ररक्षकाकडे जातोय. चौथा षटक प्रगतीपथावर असताना मात्र अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज जयेश. आता मात्र रबडी चांगला फटका खेळून काढला, एक धाव जरूर. मात्र प्रणित जोशी अजूनही स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. एक फटका मारावा लागेल प्रणित, एक चौकार मारणे खूप गरजेचं आहे संघासाठी. धनाजी आपण स्टेज जवळ संपर्क साधायचा. आता मात्र चांगला फटका खेळून काढला, एक धाव कंप्लीट केली जाते, एकच धाव भेटेल आणि षटक क्रमांक 4. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर तब्बल आतापर्यंत 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 27 धावांचा एक टार्गेट सेट केला गेलाय सेक्टर 1 नेरूळ संघापुढे. पाहूया येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 27 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात. तत्पूर्वी आपण नाणेफेकीसाठी C8 सेक्टर 3 संघ आणि शिरवणे संघ दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. श्री गुरुदत्त आणि C8 सेक्टर 3 चला. C8 सेक्टर 3 आणि गुरुदत्त शिरवणे दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्र मंडळ शिरवणे तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरूळ आयोजित प्रकाश ज्योतातील बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचे सामने, भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेटचे सामने, त्याचबरोबर नवी मुंबईचे युवा नेतृत्व, अर्थातच शिरवणे गावचे किंग मेकर ज्यांना संबोधलं जातं ते आमचे अर्थातच शेठ, अर्थातच जयेंद्रदादा सुतार यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. आणि जर विचार केला आपण तब्बल 32 वर्षापासून हा चाललेला रणसंग्राम आणि 32 वर्षाचा इतिहास जर काढला तर हाच मैदान आणि याच मैदानावरती आपण सातत्याने एकच मैदान आणि एकच मैदानावरती होत असलेल्या क्रिकेटच्या 32 वर्ष अविरत अशा मॅचेस. यस, आयुष पाटील आणि संकेत माडिक. आयुष पाटील स्ट्रायकर एंडला, संकेत माडिक नॉन स्ट्रायकर एंडला. गोलंदाजीला जयेश. पहिला चेंडू हातलेल, पहिला चेंडू मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण सुजय जोशी यांच्या माध्यमातून येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत आवाज काढला जातोय जयेश यांच्या बॉलवरती. पहिला चेंडू चौकार येतोय, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण, गच्चाल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा टाक मारलेला चेंडू, टॅप फटका. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र आटपण्याच्या दिशेने कुठेतरी नेरूळ सेक्टर 1 संघ. C8 नेरूळ सेक्टर 3 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. लगेचच त्यांनी देखील निर्णय घ्यावा आणि मॅच संपल्यावर मैदानाचा ताबा घ्यावा त्यांनी. यस, तिसरा चेंडू मात्र चांगला चेंडू हाताळला, निर्धाव चेंडू हाताळला. आतापर्यंत तब्बल 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू परंतु नकारात्मक चेंडू, वाईट चेंडू. पंच अमर वारंगे यांच्या माध्यमातून येतो. सातत्याने चांगली पंचगिरीची भूमिका देखील पार पाडत आहेत त्या देखील. आता मात्र चांगला चेंडू, इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुजय जिनमय जोशी यांच्या माध्यमातून. दहा धावा धाव फलकावरती तब्बल आतापर्यंत लागल्या गेल्यात. इथून पुढे कमबॅक करायचं असेल तर विकेट काढावी लागेल. संकेतची विकेट काढावी लागेल. चांगला स्ट्रोकर आहे हा प्लेअर, चांगला खेळ करतो. आणि पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या शिरवणे गावच्या मैदानावरती. आता मात्र सिंगल, त्याला माहिती आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट, सिंगलनी जर काम जमत असेल तर चौकार मारण्याची गरज नाही. त्या पद्धतीचं क्रिकेट आपण सातत्याने पाहतो. संकेतच्या माध्यमातून चांगली फलंदाजी, 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पहिला षटक प्रगतीपथावर. जयेशला मात्र चांगला चेंडू हाताळावा लागेल, विकेट काढावे लागतील. इथं मात्र एकच धाव, सिंगल धाव. पहिला षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जर विचार केला समीकरणाचा तर तब्बल अजूनही इथून पुढे 15 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 15 धावा. केतू भोईर गोलंदाजी मार्कवरती. यस, पंच
अमर वारंगे यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेट घेतल्यास केतूला 500 रुपयाचा रोख पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती देतोय धडाके बसल्या, चौकार येतोय. केतूला मात्र कुठेतरी दिशा दशा दाखवली जाते आणि पहिल्या चेंडूवरती सांगून देतोय की तुला मी 3 चेंडूमध्ये संपवतो की काय. इथं मात्र वाईट चेंडू. इथून पुढे मात्र चांगला फलंदाजी मात्र सुजय जजमेंट घेतोय. बॉल येतोय, बॉलला पकडलाय. आधी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून कमबॅक करतो सुजय देखील क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्रामध्ये. इथं मात्र सिंगल, एकच धाव. चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय, परंतु धाव संख्येचा विचार केला तर चांगला टार्गेट सेट केला गेला. आतापर्यंत धाव संख्या 17 विदाउट लॉस. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा सिंगल डी झोन मध्ये जातोय. षटक क्रमांक 2 समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यस, गोलंदाजी मार्क वरती ओरम क्रिकेटमध्ये सध्या ज्याचं नाव नवी मुंबईचा अनिकेत सानप या नावाने घेतला जातो तो जिन्मय जोशी गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती उडवला आणि दाखवून दिले त्याला की चौकार अंडरम क्रिकेटमध्ये आपलं काहीही काम नाहीये. अशा पद्धतीची गोलंदाजी सध्या जिन्मय जोशीची. नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय आणि इथं मात्र नेहरू सेक्टर 1 संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर आईगावदेवी संघ इथं पराभूत होतोय. सामनावीर मनीष ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मनीष मनीष मॅन ऑफ द मॅच. आशिष गोस्वामी यांच्या शुभ हस्ते इथं मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल मनीषांना. वेल प्लेड मनीष. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजीच्या जीवावरती या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. यस, आपण पुन्हा एकदा जातोय रोहित भोपी यांच्याकडे. यांचा एक जबरदस्त आवाज, बहारदार आवाज आणि त्यांच्या हातामध्ये मायक्रोफोन आपण देतोय नेक्स्ट मॅच साठी. C8 सेक्टर 3 नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकला आणि जो काही निर्णय असेल ना तो कळवायचा आहे लगेचच. त्वरित कळवा जो काही निर्णय असेल तो. आणि मैदानाचा ताबा पण लगेच घ्यायचा आहे कारण की भरपूर वेळ झाला आणि मला मॅचेस लवकर कव्हर करायच्यात. C8 सेक्टर 3 टॉस जिंकलाय आणि गुरुदत्त शिरोणे टीम बॅटिंगसाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच